चला आज अगदी झटपट तयार होणारे गुलाबजामुन बनवूया, जे की बनवताच खायला घेता येतील। त्यासाठी अगोदर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। एका पातेल्यामध्ये मी 1 लिटर पाणी घातलेलं आहे। त्यानंतर 1 किलो साखर घेतलेली आहे। आता हे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आणि आता ही साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे। त्यानंतर एक उकळी आल्यानंतर यावरची आपल्याला मळी काढून घ्यायची आहे। त्यासाठी मी 1 चम्मच दूध यामध्ये घातलं आणि वरची आलेली ही मळी आपल्याला पूर्ण अशी काढून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये केसर घालायचं आहे। आता केसर इथं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। त्यानंतर हिरवी विलायची मी खलबत्त्यामध्ये कुटून यामध्ये घातलेली आहे। आता 5 मिनिट आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे आणि मस्त असा आपला गुलाबजामुनचा पाक तयार झालेला आहे। त्यानंतर इथं मी गिट्सचं इन्स्टंट मिक्स घेतलेलं आहे, गुलाबजामुन मिक्स। इथे मी 2 पॅकेट घेतलेले आहे। तुम्हाला जर एका पॅकेटचे बनवायचे असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करून घ्यायचं, म्हणजे 1 किलो साखरेऐवजी अर्धा किलो साखर आणि अर्धा लिटर पाणी घेऊन पाक बनवायचा आहे। त्यानंतर हे पीठ मी दुधाने भिजवत आहे, नॉर्मल दूध घेतलेलं आहे। पाण्याऐवजी दुधाने भिजवायचं म्हणजे गुलाबजामुनला चव खूप छान येते। याचा मऊसूद असा गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असा आपल्याला मऊसूद याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर गुलाबजामुन बनवायचे आहे, त्यासाठी हाताला असं थोडंसं तूप लावून घ्यायचं, त्यामुळे यावरती क्रॅक येत नाहीत। अगदी मऊसूद असे आपले गुलाबजामुन तयार होतात। आता अगोदर मी 10 ते 15 गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत। आता हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं। तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, थोडं मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन सोडायचे आहेत। त्यानंतर मंद गॅसवरती मस्त लालसर बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। इथं गॅसची फ्लेम मोठी अजिबात करायची नाही, मंद गॅसवरतीच आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा लालसर बदामी रंग आलेला आहे। आता हे आपण काढून घेऊया। त्यानंतर हे लगेचच गरम असताना आपल्याला पाकामध्ये घालायचे आहेत। त्यानंतर हे गुलाबजामुन तळत असताना मी इकडे 5 ते 6 गुलाबजामुन आणखी बनवून घेतलेले आहेत। आता एवढेच आपल्याला अगोदर तळून घ्यायचे आहेत। आता इकडे गुलाबजामुन तळणं चालू आहे आणि तिकडे मी गुलाबजामुन बनवत आहे। असं केल्याने आपले गुलाबजामुन अगदी झटपट तयार होतात, म्हणजे लगेचच भिजतात, तुम्ही पाहू शकता। आता अशाच पद्धतीने मी सर्व गुलाबजामुन हे बनवून घेतलेले आहेत। आपण जे अगोदर गुलाबजामुन टाकलेले होते ते मस्त असे भिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। अगदी खाण्यासाठी योग्य झालेले आहेत। अगदी आतपर्यंत पाक हा गेलेला आहे, मस्त असे गुलाबजामुन तयार झालेले आहे। तुम्हाला जर अगदी झटपट गुलाबजामुन बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या या पद्धतीने तुम्ही गुलाबजामुन नक्की बनवून बघा। याच पद्धतीने तुम्ही खव्याचे सुद्धा गुलाबजामुन बनवू शकता। खूप मस्त असे रसरशीत आपले गुलाबजामुन तयार झालेले आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद।